नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली त्या बहुरूप्याला प्रश्न करते, तुला खरंच असं वाटतंय का हे सगळं करून तू सुटशील? तेव्हा तो बहुरूपी सांगतो की मला माहिती आहे, जोपर्यंत शार्दूल माझ्या तावडीत आहे ना तोपर्यंत मला काहीही होऊ शकत नाही. तुझ्याकडेही दुसरा पर्याय नाहीये. त्या अंकुशने, तुझ्या नवऱ्याने बाहेर सगळीकडे कुठली तरी स्केचेस व्हायरल केली आहे. लोक अगं मला ओळखायला लागलेत. माझं बाहेर मोकाट फिरणं ना अवघड झालंय, म्हणून मी इथे आलोय. मलाही काही इथे राहण्याची हौस नाहीये. एकदा की तू मला या शहराच्या बाहेर मला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी पोहोचवलं ना की मग मी शार्दूलला सोडेल. बोल, करशील ना मला मदत? असं अबोलीला विचारतो. तेव्हा अबोली आता नाविलाजाने होकार देते आणि त्याचवेळी अंकुश येऊन आता दरवाजा ठोठावतो. तेव्हा बहुरूपी लगेच अबोलीला चाकूचा धाक दाखवत सांगतो की त्याला बाहेरच्या बाहेर कटव. अबोली आता मान डोलावते आणि हा बहुरूपी आतल्या खोलीत जाऊन लपतो. अबोली हळूवार थोडासा दरवाजा उघडते. अंकुश म्हणतो, अबोली अगं शार्दूल कुठे? मला त्याला भेटायचंय. तेव्हा अबोली खोटं सांगत असते की अहो, तो जेवण करतोय आणि तो रागावलाय तुमच्यावर, कारण त्याला असं वाटतंय की तुम्ही पल्लवीची नीट काळजी घेतली नाही ना, म्हणून ती कुठेतरी निघून गेलीये. अंकुश म्हणतो, होय तू दार उघड, मी बोलतो त्याच्याशी. परंतु अबोली सांगते, सर अहो तो जेवण करतोय, उगीच रागावेल आणि परत काही खाणार नाही. सकाळपासून तो उपाशी आहे. तुम्ही जा, मी समजावेन त्याला. त्यामुळे अंकुश आता तसाच बाहेर येतो. तो खूपच उदास असतो. अबोली देखील दुःखी होत म्हणते की सर मला माफ करा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तर इकडे अंकुश आता घरी येतो. त्याला उदास असलेलं पाहून आजी विचारते, काय झालंय? शार्दूल भेटला का? तेव्हा अंकुश म्हणतो, नाही आजी, अबोलीने मला त्याला भेटूच दिलं नाही आणि त्याचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय. आजी, माझं तरी काय चुकलं ग? मी सगळी दक्षता घेतली होती. आधीच त्या बहुरूप्याचं टेन्शन आहे. पुढचे 2-3 दिवस तर मला असं वाटतंय की चौकीतच राहावं लागणार. तेव्हा आजी आता अंकुशची समजूत काढत म्हणते, तू नको टेन्शन घेऊस, अबोली आहे ना, ती काढेल त्याची समजूत. चल तू जेवून घे. तर अंकुश मात्र मनाशी म्हणतो की शार्दूलला असं का वाटत असेल, मला त्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. तर त्यानंतर रात्र झालेली असते. हा बहुरूपी शार्दूलला जवळ घेऊन झोपी गेलेला असतो. अबोली खाली झोपलेली असते. बहुरूपी गाढ झोपी गेलेला असतो, तर अबोली मात्र जागीच असते. त्यानंतर काहीसा अंदाज घेऊन अबोली उठते. त्या बहुरूप्यापासून हळूवार शार्दूलला उचलून घेते आणि दरवाजाजवळ आलेली असते. अबोली तिथून निसटणार असते, परंतु ऐनवेळी राघू येऊन दरवाजा ठोठावते आणि वहिनी असं म्हणत अबोलीला आवाज देऊ लागते आणि त्या आवाजाने बहुरूप्याला जाग येते. तो धक्क्यानेच उभा राहतो. पाहतो तर अबोली घाबरूनच शार्दूलला घेऊन उभी असते. त्या रागानेच अबोलीकडे पाहत असतो. अबोलीकडून शार्दूलला हिसकावून घेतो आणि जोरानेच तिच्या कानाखाली मारतो. अबोली काहीच आवाज करत नाही, कारण त्याने तिला दम दिलेला असतो. तो आता शार्दूलला घेऊन आत जातो. तेव्हा अबोली आता घाबरतच थोडासा दरवाजा उघडते. राघू म्हणते, वहिनी अगं, आजीला देवळात जायचे, ती म्हणाली शार्दूलला घेऊन ये. तेव्हा अबोली सांगते, राघू तो झोपलाय अगं आणि मी येते जरा वेळाने घरी. आणि ती घाईनेच दरवाजा बंद करते आणि आत जायला निघते. तेव्हाच हा बहुरूपी हातात चाकू घेऊन बाहेर येतो. लागलेला लाल रंग पाहून अबोली खूपच घाबरते. तेव्हा बहुरूपी म्हणतो की घाबरू नकोस, तो जिवंत आहे, त्याला भूक लागली होती म्हणून हे केचप आहे. त्यानंतर तो अबोलीकडे आणखी एक माईक देतो आणि हा घरात लावायचा असं सांगतो. तेव्हा अबोली म्हणते, हे घड्याळ आहे ना, मग हे कशाला हवं? तेव्हा बहुरूपी सांगतो, मला तू मूर्ख समजतेस ना, म्हणून. जर का तू इथे असताना घरी कोणी काही प्लॅनिंग केली तर म्हणून गुपचूप मी सांगतोय ते ऐकायचं, जास्त हुशारी दाखवायची नाही, नाहीतर शार्दूल. असा अबोलीला दम देतो. तेव्हा अबोली आता घाबरतच बाहेर जाते. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अंकुश आणि क्रिशचे सिनियर मात्र त्यांच्यावर खूप ओरडतच म्हणतात की अरे हे काय चाललंय, तुम्ही ते स्केच व्हायरल केलं, त्यामुळे लोकांमध्ये अफवा पसरताय, लोक घाबरली आहेत, कुणालाही बहुरूपी समजून पकडून मारहाण करताय, हे लवकरात लवकर थांबवलं पाहिजे, या 2 दिवसात रिझल्ट हवे आहेत, असं ओरडून ते निघून जातात. अंकुशला खूप टेन्शन आलेलं असतं.
तर अबोली आता सकाळी घरी येते तेव्हा आजी विचारते, काय ग, उठायला इतका उशीर का केलास? अबोली खोटं सांगते की काही नाही आजी, जरा डोळा लागला होता. आजी म्हणते की अगं, राघूला पाठवलं होतं तुम्हाला उठवायला, मला शार्दूलला घेऊन देवळात जायचं होतं. अबोली मात्र गप्प असते. ती खूपच घाबरलेली असते. आता तिला त्या बहुरुप्याने दिलेला तो माईक कुठेतरी लावायचा असतो. तेव्हा ती आता देवाजवळ येते आणि देवाऱ्याच्या खाली तो माईक लावते. आजी म्हणते की अगं अबोली, काय झालंय, मी तुझ्याशी बोलतीये, जेवणाचं काय करायचं? तेव्हा अबोली गोंधळतच म्हणते की आजी, मला असं वाटते की मी जरा कोल्हापूरला जाऊन येते. शार्दूलला देखील तिथे जाण्याची इच्छा आहे. वकिलांचा देखील फोन आलेला, तिकडे जाऊन ना काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येते. आजी मात्र म्हणते की अगं, असं असेल तर तुम्ही दोघे जाऊन या ना, त्या लहानग्याची कशाला दगदग करतीये? अबोली म्हणते, नाही आजी, शार्दूलच हट्ट करतोय. तेव्हा आजी म्हणते, मी बोलते त्याच्याशी. असा प्रत्येक हट्ट काही पुरवायचा नसतो आणि लगेच शार्दूलकडे जायला निघालेली असते. तेव्हा अबोलीला खूपच टेन्शन येतं. तर इकडे तो बहुरूपी आता शार्दूल सोबत लपाछपी खेळणार असतो. आजी मात्र रडतच म्हणत असते, अगं पल्लवी गेल्यापासून मी त्या शार्दूलला जवळही घेतलं नाहीये. आजी आता त्या खोलीबाहेर आलेली असते. त्याचवेळी त्या बहुरूप्याने शार्दूलला आता लपायला सांगितलेलं असतं. तर अबोली आजीला म्हणते की अगं आजी, ऐक ना माझं, तो नाही ऐकणार. तेव्हा आजी म्हणते की मी बोलते त्याच्याशी, माझं ऐकेन तो. अबोली वैतागत आणि चिडूनच म्हणते की आजी, अगं कधीतरी मी जे सांगते ते उलट प्रश्न न करता ऐकत जा ना, विश्वास ठेव ना माझ्यावर. मी सांगते ना की त्याला घेऊन कोल्हापूरला जाईल, 2-4 दिवसात परत येईल, मग तूही का हट्ट करत आहेस? तेव्हा आजी आता गप्प झालेली असते. आजीला मनातून खूप वाईट वाटतं. त्या दोघींचंही हे सगळं बोलणं बहुरूप्याच्या कानावर पडतं. तो चिडूनच म्हणतो की ही म्हातारी पण ना, हिचे ना दिवस भरलेत. काय गं म्हातारे, एकदा पडलीये ते पुरेसं नाहीये का? तर इकडे बाहेर आजी अबोलीला इमोशनल होत म्हणते की तुझ्या मनात काय चाललंय ना ते मला माहिती नाही. तुला जर त्याला घेऊन जायचं असेल तर खुशाल जा, मला त्याची काळजी वाटली म्हणून बोलले मी. आणि अबोली, या अशा आवाजात तू माझ्याशी कधीच बोलली नव्हतीस, असं म्हणत आजी आता रुसूनच तिथून निघून जाते. अबोली देखील दुःखी होत मनाशी म्हणते, सॉरी आजी, मला माफ कर, परंतु जर का मी तुलाही इथे थांबू दिलं असतं ना तर तुझ्याही जीवाला धोका झाला असता. अबोली आता आत येते. पाहते तर या बहुरूप्याने शार्दूलला बाथरूममध्ये लपायला सांगितलेलं असतं आणि कडी बाहेरून लावलेली असते. अबोली घाईनेच जाऊन दरवाजा उघडते, शार्दूलला बाहेर काढते आणि काळजीनेच, बाळा तुला काही झालं तर नाही ना, असं विचारते. बहुरूपी मात्र हसतच बोलत असतो, अगं आम्ही खेळत होतो. शार्दूल म्हणतो, मावशी मला नाही खेळायचं हे. तेव्हा अबोली त्याला कार देते, सांगते की तू या कारशी खेळ. तर बहुरूपी म्हणतो की तू काय फक्त अशीच इथे बसून राहणार आहेस का? मग माझ्या कामाचं काय? ती दिवस मी इथे या शार्दूल सोबत खेळायचे, जर का डोकं फिरलं ना माझं तर मी, असं तावानेच बोलतो. तेव्हा अबोली म्हणते, मी तुझं काम करील, परंतु त्यासाठी मला माझा फोन हवाय. आणि तेव्हा तो बहुरूपी अबोलीकडे मोबाईल देतो. अबोली आता बाहेर येते तर दुसरीकडे क्रिश आणि अंकुश एकमेकांशी बोलत असतात. अंकुश क्रिशला म्हणतो की हा बहुरूपी असा कुठल्या बिळात लपून बसलाय, सगळीकडे तर त्याचे स्केच व्हायरल केले, त्याचे सगळे अड्डे चेक केले आणि तिथे असलेले सगळे कागदपत्र पुरावे तर त्याने चाळून टाकलीये. तेव्हाच आता अंकुशला अबोलीचा कॉल येतो. अबोली सांगते की सर, जरा बोलायचं होतं. मी असा विचार करतीये की शार्दूलला घेऊन 2-4 दिवसांसाठी कोल्हापूरला जाते, वकिलांचा फोन आला होता. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं मला वेळच नाहीये. तेव्हा अबोली सांगते, सर तुम्ही नका येऊ, घेऊन जाते, 2-4 दिवसांचाच प्रश्न आहे, मी त्याला सुखरूप परत घेऊन येईल. अंकुश मात्र म्हणतो की मी तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही, तो बहुरूपी अजून पकडला नाहीये, तू शार्दूलकडे फोन दे, मी बोलतो त्याच्याशी. तेव्हा अबोली म्हणते, होय सर, मला जरा वेळ द्या, मी करते कॉल. आणि ती फोन कट करते. अबोलीला आता काय करावं काहीच सुचत नसतं, खूपच टेन्शन आलेलं असतं. ती पुन्हा एकदा आता शार्दूल जवळ येते आणि प्रेमानेच त्याला सांगते की उद्या मी, तू आणि हे काकांना कोल्हापूरला जाणार आहोत.
त्यावर हा बहुरूपी हसतच म्हणतो, अरे तू सांगून टाकलं, मी तर याला सरप्राईज देणार होतो. अबोली म्हणते, अंकुश सरांना शार्दूलशी बोलायचं आहे. तेव्हा तो बहुरूपी रागानेच पाहू लागतो. तर पुढील भागात अबोली म्हणते, आपण तर 8 वाजता जाणार होतो ना. बहुरूपी म्हणतो, नाही आत्ताच आपल्याला निघायचंय. बळजबरीनेच खेचत अबोलीला घराबाहेर काढतो आणि गाडीत बसवतो. ते आता कोल्हापूरकडे निघालेले असतात. अचानकपणे रस्त्यात गाडी थांबते. हा बहुरूपी चिडूनच म्हणतो, गाडी का थांबवली? आणि तो समोर पाहतो तर अंकुश आणि त्याची टीम उभी असते. अखेर अंकुश याला पकडेल की बहुरूपी पुन्हा एकदा त्याला चकमा देईल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.